कावेरी सोनाली. तर ठीक आहे, आपण थोडक्यात ज्या कोंबड्यांच्या ज्या उपयुक्त जाती आहेत, म्हणजे आपल्याला ज्या कोंबड्यांच्या कोणत्या जाती आपण कशासाठी पाळायला पाहिजे. तर बरेच मित्रांचा पहिला मुद्दा आपला टार्गेट फिक्स असणं गरजेचं आहे. नेमकं आपल्याला अंडी उत्पादनासाठी कुक्कुटपालन करायचं आहे का आपल्याला मांस उत्पादनासाठी करायचं आहे की दुहेरी उत्पन्नासाठी करायचं आहे. तर या गोष्टी आपल्या सगळ्यात अगोदर बिझनेस करण्या अगोदर आपल्या डिसाईड करणं खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे आपल्याला कळेल, जर आपल्याला अंड्यांसाठी करायचं आहे तर आपल्याला अंड्यांच्या जाती बघावं लागतील, आणि जर आपल्याला मांससाठी करायचं तर मांसच्या जाती बघावं लागतील. आणि जर प्युअर गावठी का आणि तिन्ही मॉडेलमध्ये काम करायचं आहे, म्हणजे एक्झाम्पल अंडे पण, पक्षी विक्री पण, पिल्ल विक्री पण, तर असे या जातींवर पण आपल्याला काम करणं गरजेचं आहे. तर आजचं जे आपलं सेशन आहे तर सगळं आपलं प्युअर गावठीबद्दलच राहणार. तरी थोडक्यात माहिती म्हणून, तर जगातील सगळ्यात जास्त अंडी देणारी जर आपण जात पाहिली तर ती आहे व्हाईट लेगान, आणि ती जी जात आहे ती रशियाची जात आहे. तर तिथून त्यांनी उत्पन्न त्या कोंबडीचं तिचा जो रेकॉर्ड आहे, म्हणजे गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड जो आहे त्या कोंबडीचं 365 दिवसात जवळजवळ 330 पर्यंत तिचं अंडी देण्याचं रेकॉर्ड आहे त्या कोंबडीचं. 365 दिवसात 330 पर्यंत ती अंडी देण्याची तिची कॅपॅसिटी. म्हणजे आपण बघा ते फार्मचे अंडे म्हणतो ना, जे फार्मचे अंडे येतात तर ते त्या अंड्या त्या कोंबडीचे असतात. तिथं ते रेकॉर्ड आहे. तर वर्षाला 365 दिवसात 330 अंड्यापर्यंत ती देते. पण बाकीचे घेतात, बाकीच्यांच्या व्यवस्थापनावर अवलंबून असतो, पण आपल्याला 300 पर्यंत ते अंडे जे ती आपल्याला ते व्हाईट लेगान ती देत असते. तसेच ब्लॅक ॲस्ट्रोलॉप म्हणून कोंबडीची जात आहे, ती ऑस्ट्रेलियाची ब्रीड आहे. तिचा जो वैशिष्ट्य आहे, ती रंग तिचा काळा येतो, जो तुरा आहे तो लाल येतो आपल्या कोंबड्यासारखा. तर तिचं पण रेकॉर्ड जो आहे तर वर्षाला 280 पर्यंत तिचा अंडे देण्याचा रेकॉर्ड आहे. म्हणजे तिला, त्या कोंबडीला आपण गावरान कोंबडीप्रमाणे फ्री रेंजमध्ये देखील आपण तिला पाळू शकतो. दुसऱ्या आपल्या ज्या प्रचलित ज्या जाती आहेत तर सोनाली आणि कावेरी, ह्या ज्या दोन्ही ज्या जाती आहेत, सोनाली जर पाहिली तर ती पूर्ण सेम आपल्याला गावठीप्रमाणेच दिसते. सेम तिचं अंडी कलर वगैरे या सर्व गावठी प्रमाणात दिसत असतात. परत अंडी प्रोडक्शन, तिचं जे अंड्यांचं जे उत्पन्न आहे तर वर्षाला 220 पर्यंत तिची अंडी देण्याची कॅपॅसिटी सोनालीची. पण ती आपल्या गावठी कोंबडीपेक्षा थोडी वजनाने 150 ते 200 ग्रॅमपर्यंत जास्त असते, आणि गावरान कोंबडीपेक्षा ते अंडी प्रोडक्शन देखील जास्त असते. सेम कावेरीचे पण आहे. कावेरीचे पण जे अंडी प्रोडक्शन जे तर ते वर्षाला 200 ते 220 पर्यंत कावेरी कोंबडी देखील आपली अंडी देत असते. पण ती सोनाली कोंबडीच्या तुलनेने वजनाने अजून ती 150 ते 200 ग्रॅम तिचं वजन अजून जास्त असतं. आणि आपली जी लास्ट आली ती आपली प्युअर गावठी. तर प्युअर गावठीचे जे तर हिचं अंडी प्रोडक्शन वर्षाला या जातींच्या तुलनेने सगळ्यात कमी, म्हणजे वर्षाला ही अंडी देते 70 ते 80 पर्यंत ही आपली प्युअर गावठी जी ती अंडी देत असते. पण आता या सगळ्या कोंबड्या जर तुम्ही मार्केटमध्ये उभ्या केल्या, प्युअर गावठी, सोनाली, कावेरी, ब्लॅक ॲस्ट्रोलॉप आणि आपली व्हाईट लेगान, किंवा आणि आपण परत व्हाईट लेगान सोबतच कॉकरेला आपण पाळत असतो, परत बॉयलर पाळतात. बॉयलरचा विषय आला तर तो 45 दिवसापर्यंत ती 2.5 किलो 3 किलोपर्यंत व्यवस्थित मॅनेजमेंट राहिलं तर बॉयलर मांस उत्पादन करणारे जे असतात ते सर्व जर लाईनप्रमाणे मार्केटमध्ये उभं केलं तर सगळ्यात पसंती जर लवकर जर घेणारे येत असतील तर ती प्युअर गावठीकडे लोकांचा जो कल आहे तो, म्हणजे जरी तुम्ही या सर्व प्रकारच्या कोंबड्या घेऊन गेला मार्केटमध्ये विकायला तर तुमची सगळ्यात पहिले विकली जाणारी कोणती जाते तर ती आहे प्युअर गावठी. म्हणून शेतकऱ्यांना प्युअर गावठीच आपण ती आपण सजेस्ट करत असतो. आणि शेतकऱ्यांची जी आवड, जी पसंतीची जात आहे तर ती प्युअर गावठीच आहे. कारण की विषय काय आहे, माणूस असा आहे की आपल्याला जर सांगितलं आपण प्रोडक्शन करायला, शेतकरी इतका खतरनाक आहे. शेतकरीला तुम्ही काहीही सांगा, बिना ट्रेनिंगचं पण अशी फार्मर आहेत बिचारे की ते चांगल्या पद्धतीने व्यवसाय करतायत, ते सक्सेस आहेत, ते पिकवतात. पण आपला माल आपल्याला विकता येत नाही. कारण की विकता जर आला आपल्याला तर आपण आपला जो व्यवसाय तो टॉपपर्यंत नेऊ शकतो. फक्त आपल्याला विक्री कला हा खूप महत्त्वाचा आहे. म्हणून प्युअर गावठीला जे तर शेतकरी का पसंत करतो तर कमीपासून आपल्याला सुरुवात करता येतं. छोट्यापासून आपण तिची सुरुवात करू शकतो. आणि मेन म्हणजे माल तयार झाला की तेव्हा आपल्याला विक्रीला अडचण येत नाही अजिबात. म्हणून आपण जे ते प्युअर गावठी ज्या जाती आहेत
तर ते शेतकरी जे ते पसंती देत असतात. तर या जातीबद्दल तुमच्या मनातील जर प्रश्न असतील, शंका असतील, तर तुम्ही बिनधास्तपणे विचारू शकता. कोणाला आता तुमचं बाकीच्यांचं जो पर्पज आहे, आता जे मित्र आले असतील तर त्यांचं पर्पज नेमकं काय आहे, की अंड्यांवर करायचं की कशावर काम करायचं, दोन्ही याच्यावर. तर आपली जी प्युअर गावठी असते तर याच्यामध्ये काय आहे, तर आपण अंडी प्रोडक्शनवर पण याचं काम करू शकतो. तर फक्त आपण हिला नुसतं अंडीवर जर आपण पाळलं हिला तर ती आपल्याला तेवढी परवडणार नाही. म्हणून आपल्याला प्युअर गावठीची ती आपल्याला अंडे पण विक्री करायचे, त्यासोबत आपल्याला पिल्लं पण विक्री करायचे, त्यानंतर आपला माल मोठा झाला की मोठा माल देखील आपल्याला विक्री करायचे. म्हणजे आपण तिन्ही पद्धतीचं याच्यामध्ये जर आपण काम केलं तर आपण या व्यवसायात 100% जो तो आपण सक्सेस होणार. म्हणून ज्या आधी बरेच मित्र जे त्यांचे स्पेशल पर्पज काय असतं तर अंडी प्रोडक्शन. तर अंडी प्रोडक्शनमध्ये ते जास्त करून सोनालीला प्राधान्य देतात. कारण की सोनालीला का, कारण की सोनालीचं जे स्ट्रक्चर आहे ते सेम गावठीप्रमाणेच तिचं कलर वगैरे सगळं सोनालीप्रमाणे ज्या गावठीप्रमाणे तिचं स्ट्रक्चर दिसतं. आणि अंडी प्रोडक्शन गावठीपेक्षा तिचं जास्त आहे. म्हणून शेतकरी जे ते एक मेन उद्देश एक तर अंडी उत्पादन, एक तर दुहेरी उत्पादन. म्हणून याच्यावर तुमचे काही प्रश्न असतील तर ते तुम्ही बिनधास्तपणे विचारू शकता. काय प्रश्न? तर प्युअर गावठी जर म्हटली तर कुठली प्युअर गावठी जर म्हटली तर तिचा अंडी प्रोडक्शन कमीत कमी आपल्याला 5 महिन्यापर्यंत तिचा आपल्याला सांभाळ करायचा आहे. त्यानंतर ती 5 महिन्यानंतर ती अंड्यांवर येणार आहे. म्हणजे 6 महिन्यापर्यंत जे आता 100 पक्षी आहेत तुम्ही एक्झाम्पल टाकलेले, तर 5 महिन्यात सुरुवातीला काही पक्षी सुरुवात होऊन जातात, काही पक्षी जे ते 6 महिन्यापर्यंत 5 ते 5.5-6 महिन्यापर्यंत टोटली पक्षी जो आहे तो आपला अंड्यांवर येऊन जातो. म्हणून प्युअर गावठी जे ते 6 महिने घेते. इतर ज्या जाती आहेत त्या 1 महिना यांच्यापेक्षा लवकर अंडी द्यायला त्या सुरुवात करतात, कारण त्या डेव्हलप ब्रीड आहे. तर आपला सगळ्यात महत्त्वाचा विषय, तर शेडबद्दल प्रश्न आहेत काही कोणाचे, तर एक फ्री रेंजचं जे मॉडेल आहे ते अशा पद्धतीने करा, लवकर तुमचं मॉडेल होऊन जाईल. हा जो शेड आहे जास्त शेडवर, आणि शेडमध्ये 2 विषय असतात, एक कच्चं मॉडेल आणि एक पक्कं मॉडेल. तर कच्चं मॉडेल कसं, ते जास्त पण कच्चं नको, म्हणजे खूप मोठी इन्व्हेस्टमेंट करायची नाही शेडवरती. म्हणजे आपण बरेच खूप शेतकरी असे आहेत की त्यांच्या शेडवर इतका खर्च असतो आणि उत्पन्न शेड आपल्याला देणार नाही. आपल्याला उत्पन्न काय देणार आहे, कोंबडी देणार आहे. म्हणून जास्तीत जास्त आपल्याला पक्ष्यांची क्वालिटी कशी चांगली ठेवता येईल, म्हणजे ते त्यांचं रोग नियंत्रण आपल्याला कसं ठेवता येईल, पक्षी जर चांगला राहिला तरच आपण उत्पन्न जे ते घेणार आहे. जरी तुमचं शेड खूप मोठं आहे आणि पक्ष्याला काही क्वालिटी नाही आहे आणि पक्ष्यांची क्वांटिटी नाही आहे, तर ते शेड करून आपला काही उपयोग नाही. म्हणून आपल्याला शेड कसा बांधायचा आहे, तर जास्त फक्त आपली कोंबडी जी आहे उन्हाळा, पावसाळा, हिवाळा याच्यापासून त्या शेडमध्ये तिला कुठल्याही पद्धतीने त्रास होणार नाही आहे. म्हणजे जसं की आपण आपल्यावरून घ्यायचं, कारण की आपला लगेच उन्हाळा लागला की लगेच शेड्यूल चेंज होतं, तसंच कोंबडींचं पण आहे. पावसाळा लागला की तिचं शेड्यूल चेंज होतं. पण त्या अशा आहेत की त्या कुठल्याही वातावरणात त्या स्वतःला जुळवून घेतात, त्या लगेच सवय करून घेतात. फक्त आपल्याला त्या पद्धतीने त्यांचं संगोपन करणं खूप गरजेचं आहे. म्हणून आपल्याला शेड जो आहे, शेडचा जो खर्च आहे जास्त करायचा नाही आहे. लो कॉस्टचा जरी शेड केला, फक्त उन्हाळा, पावसाळा, हिवाळा यांच्यामध्ये त्यांना संरक्षण मिळेल अशा पद्धतीने लो शेड करा. खूप मोठी शेडवर इन्व्हेस्टमेंट करू नका. खूप शेतकरी मित्रांचे 15-20 लाख, 10-12 लाख असे शेड बांधतात आणि पक्षी किती असतात, 20,000, 30,000चे पक्षी असतात. त्याला महत्त्व नाही. तर आपलं शेडमध्ये कमी खर्च करा आणि पक्ष्यांवर जास्तीत जास्त लक्ष द्या. पक्ष्यांची क्वालिटीवर काम करा. क्वालिटी राहिली तर तुम्ही या व्यवसायातून 100% पैसा कमवणार आहे. नुसतं आहे 10,000 पक्षी आणि 5,000 पक्षी, त्या पक्षाला महत्त्व नाही आहे. त्या पक्षाला क्वालिटी किती आहे हा खूप महत्त्वाचा मॅटर या विषयामध्ये. म्हणून आपल्या डोक्यात प्रत्येकाचं स्वप्न असतं की माझ्याकडे एवढा पक्षी पाहिजे, पण तेवढ्या पक्षाला तेवढी मॅनेजमेंट पण आपल्याला लागत असते. म्हणून क्वांटिटी जरी कमी राहिली पण क्वालिटीवर या व्यवसायामध्ये आपण जर काम केलं तर 100% आपल्याला जो नफा आहे तो आपल्याला मिळणार आहे. तर याच्यावर अजून कोणाचे प्रश्न आहेत का, म्हणजे आपल्याला जेणेकरून पुढे जायला बरं आहे की आपलं पुढचं जे नियोजन की 100 कोंबड्यांमध्ये नर मादीचं तर नर मादीचं प्रमाण असं राहील सर, तर 7 कोंबड्यांमागे एक आपल्याला नर पक्षी ठेवायचा आहे. म्हणजे मग त्या हिशोबाने आपल्याकडे किती पक्षी आहेत
तर त्या हिशोबाने आपण करू शकतो. आणि आज जरी आपलं ट्रेनिंग संपलं तर असे भरपूर प्रश्न राहतील, तुम्हाला परत परत प्रश्न पडतील. तर त्या माझा नंबर पण आहे, सरांचा पण नंबर आहे. तुम्ही बिंदास पद्धतीने कधीही कॉल करायचा आणि काही अडचण असली तुमची, ग्रुपला मेसेज करा, वैयक्तिक मेसेज करा किंवा कॉल करा. म्हणजे 100% तुम्हाला कंटिन्यू यापुढे तुमचं जे कुक्कुटपालन सुरू होईल तर कधीही तुम्हाला माहिती लागली तर ते बिंदास पद्धतीने कधीही मिळेल. तर तुम्ही रात्री 2ला जरी तुम्हाला अडचण आली तरी कॉल करा, तरी तुम्हाला तुमचं उत्तर जे ते मिळणार आहे. तर सगळ्यात अगोदर आता आपला जो आहे तो शेडचा विषय झाला. तर आपल्याकडे पिल्लं येण्या अगोदर शेडमध्ये जो आपला ब्रुडिंग रूम असतो, म्हणजे जर तुमच्याकडे भविष्यात आता तुम्ही म्हणले की फक्त जाळीचं ठेवते, आता एवढ्या भिंतीने राहणार बुवा. हां हां कंपाऊंड राहणार नाही बरोबर. त्याला. मग पावसाळ्यात हा वारी वगैरे मग पाऊस मध्ये येईल ना. पक्षी नाही, पक्षी मध्ये जातो मग. पक्षी जो आहे ना, एक्झाम्पल आता इथं आपल्याला पाऊस लागतोय का, तो मुख्य शेड आहे, तर ते पाणी किती येणार आहे इथपर्यंत जरी आला तर आपलं जे आहे ते याची रुंदी 30 फूट नाही आहे, याची कमी आहे. 30 फूट रुंदीला राहील मॅडम तो, बरोबर. 30 फूट नाही, जर या रुंदीला परत राहिला, या तर शेडचं याला आपण काही- स्ट्रक्चर पण खूप वेगळं बनवलेलं आहे. याचं जसे जे की- याला लागून अशा शिड्या येतील आपल्याला, म्हणजे त्या शिड्यांवर पक्षी जो आहे त्या शिड्या अशा येतील आणि पक्षी यांच्यावर असे बसतील पक्षी, म्हणजे डायरेक्टली बोला ना सर. याच्यावर रुंदीला 30 फूट राहील, म्हणजे डायरेक्टली जे पाणी आहे ते शेडचा फक्त 1.5 ते 2 फूट पर्यंत तो फवारा येणार आहे फक्त. आणि पक्षी जो आहे तो टप्प्याटप्प्याने असं सीडी टाईप तो बसत जाणार आहे. आणि फक्त आपल्याला त्या स्ट्रक्चर मॉडेल तुम्ही सांगा. हा मॉडेल असं आपण डेव्हलप केला आहे की या बाजूच्या 30x30 जे खांब आहे, आता हे 2 खांब आहे, ही कोपरी तयार झाली. तर इकडनं आपल्याला फक्त 6 फूट हाईट घ्यायची, इकडनं 6 फूटच घ्यायची. आपण रेग्युलर किती घेतोय, 12-13 फूट घेतोय, तर ती न घेता 6 फूट घ्यायची. मधला जो सेंटर तो 15 फूट घ्यायचा आपल्याला, आणि तो पूर्ण उतरवायचा 6 फूट. 6 फुटापर्यंत आला का तिथून कंटिन्यू 3 फूट परत उतरवायचा. तो जो पत्र आहे तो प्रॉपर 3 फूट खांबापासून पुढे गेला पाहिजे. म्हणजे तुमचं जमिनीपासून जे अंतर आहे ते फक्त 3 फूट राहतं. 3 फूट अंतर राहतं तुमचं. हवा, वारा, पाऊस किती वाढला तरी शेडमध्ये कोंबडीला जेवढं हवेची गरज आहे तेवढंच हवा मध्ये एंट्री करणार आहे. आणि पाण्याचा तर विषय एंट्री होतच नाही, कारण जमिनीपासून तुमचं 3 फुटच पत्र म्हणजे हाईटला स्लोप राहील राहतो. शेडचा, डायरेक्ट या टाईप मध्ये स्लोप राहील तो. या जमिनी असं समजा की जमीन आहे, जमिनीपासून 3 फुटच तुमची हाईट राहते पत्र्याची. तर त्याच्यामध्ये पाहिजे जेवढं व्हेंटिलेशन पाहिजे आपल्याला कोंबडीला, तर तेवढंच भेटणार आहे. त्या पद्धतीने आपण डेव्हलप केलेलं आहे असं. आणि 30x30चं जे आहे ते पूर्ण पॅक करून टाकेल. म्हणजे मॅडम तुमचा जो प्रश्न होता, डायरेक्टली जे पाणी येणार आहे ते त्याच्याने येणारच नाही. येणार नाही. आणि ती तो पक्षाला थंडी वगैरे जो वाजणार आहे तो पण प्रॉब्लेम आणि त्यांचा पक्षी solve असा होणार. पण जो गावरान आहे तो काही जमिनीवर नाही असतो, त्याला बसायलाच बनावं लागतं आपल्याला माल. म्हणजे 6 फुटामध्ये आपण तुम्ही असं सरळ करा किंवा क्रॉस करा, दोन्ही पण बसायचे ते माळे चालून जातील असं. आणि प्युअर गावठीचं जे आता फ्री रेंजचं मॉडेल पकडलं तर पक्षी जो प्युअर गावठी आहे तो जास्त करून अंधार पडलं तरच तो मध्ये जाणार शेडमध्ये. उजेड राहिला की तो 24 तास फ्री रेंजमध्ये. आणि कधी येणार आहे, त्याला अंड वगैरे द्यायचे तेव्हा तो शेडमध्ये येईल. त्यानंतर तो लगेच बाहेर दिला. आणि जर पाऊस आला तर लगेच पक्षी पूर्ण जो आहे तो लगेच मध्ये जाणार आहे, कारण की कोंबडी हुशार साईडचं असते. जे कंपाऊंड आहे आपल्याला 12 फूट हाईट घ्यायची. साईडचं कंपाऊंड जे ते आपली हाईट जे म्हणजे कोंबडी अशी आहे ती जरी बाहेर गेली तरी ती येऊन जाते, तिला माहिती तिचं घरटक. कंपाऊंडचा विषय फक्त कशासाठी आहे तर त्यांच्या संरक्षणासाठी. म्हणजे बाहेरील कुत्रा, मांजर वगैरे इतर हिंस्र प्राणी जे आहेत, तर त्यांच्यासाठीच कंपाऊंड. जर ते त्यांना त्यांची भीती नसती तर कंपाऊंडचा पण विषय नसता. तर पण फक्त कंपाऊंड त्यांच्या सुरक्षेसाठी आपण करतो. तर गावातली कोंबडी जी असते तुम्ही बघा, ती 24 तास फ्री असते. तिला कधीच माणूस बंदिस्त निघत. तिला वाटत की ती बाहेर जाते कुठेतरी, तिचं घर राहतं कुठेतरी छोटंसं, तिला येता येईल जाता येईल असं एक छोटंसं होल असतं, त्याच्यातून ती बाहेर येते मध्ये जाते. तर ती 24 तास फ्री राहते, तर त्यांचं उत्पन्न पण चांगलं आहे. कोंबडी आजारी पडत नाही, हेल्दी असते, तिला मेडिसिनची गरज येत नाही. म्हणजे हे मॉडेल आपण त्याच्यावर अवलंबून केलेलं आहे. तर तुमचा पक्षाला जो काही व्हायरल इन्फेक्शन येणार, ट्रेसमध्ये जाणार आहे किंवा उत्पन्न घटणार आहे, तर तो प्रकार होणार नाही. पक्षाची क्वालिटी मेंटेन राहील, चांगली राहील. कारण कोंबडी ही असा प्रकार आहे गावरान, का तिला तिच्या मनासारखंच राहायला भेटलं पाहिजे तर ती सक्सेस आहे, नाही तर नाही. अर्ध बंदिस्तामध्ये हा प्रोजेक्ट सक्सेस नाहीच आहे. अर्ध बंदिस्तापेक्षा आम्ही
हे 2-3 मॉडेल करून बघितले. जी 24 तास फ्री राहिली ती कोंबडी आमची कधीच आजारी पडली नाही, एवढ्या पाण्या पावसात सुद्धा नाही पडली. तर 24 तास फ्री जर कोंबडी ठेवली तुम्ही प्युअर गावठी, तर तुमचं इन्कम उत्पन्न चांगलं राहील. कोंबडी आजारी कमी पडली म्हणजे इन्कम चांगलंच राहणार आहे. तिचं अंडे देण्याची कॅपॅसिटी जी रोजची राहणार तीच राहणार आहे. आणि हा बिझनेस आणि याच्यामुळे तुमचं इन्व्हेस्ट कमी होणार आहे. औषध मेन म्हणजे इन्व्हेस्टमेंट कमी होणार आहे कंस्ट्रक्शनसाठी. तर या फ्री रेंजचे जे ते खूप सारे असे फायदे आहेत. आपल्याला इन्व्हेस्टमेंट कमी होते. परत आपला जो मजुरावरचा जो खर्च आहे म्हणजे जी आपली खूप सारी जी मेहनत आहे. परत जो शेड असतो जो प्रॉपर पद्धतीने असा केला तर तिथं बरेच लोक जे ते खाली तूस वगैरे टाका या गोष्टींचा अजून तो खर्च वाढतो. म्हणजे शेडमध्ये आपण तूस वापरतो तर या मॉडेलमध्ये आपल्याला तूसचा पण जो खर्च आहे तो वाचत असतो. परत दोन्ही वेळेला शेड जो आहे तो या मॉडेलला शेड जास्त स्वच्छता करायची गरज नसते, कारण की जास्त वेळ पक्षी आपला बाहेर असतो म्हणून जास्त स्वच्छता करायची गरज पण आपली कमी पडते. म्हणजे मजुरावरचा पण आणि आपल्याला जो आर्थिक जी शारीरिक मेहनत आहे याचा देखील जो आहे तो या मॉडेलमध्ये आपला खूप सारे असे जे ते फायदे होणार आहे. आणि सरांनी सांगितलं की जेवढी कोंबडी फ्री प्युअर गावठी म्हणजे हा पक्षीसारखा आहे. तो जंगल टाईप आपल्याला तो जो एरिया आहे तो डायरेक्ट आपल्याला जंगल टाईप बनवायचा आहे. म्हणजे तो ट्रेस फ्री राहायला पाहिजे. जेवढे तिथं जास्त झाडं आणि जेवढी कोंबडी तुमची फ्री तेवढं जास्तीत जास्त उत्पन्न आपल्याला तिथून मिळणार आहे. आणि जेवढा ते जंगल टाईपमध्ये पक्षी राहिला तर तेवढी ती पूर्ण जी तिला गावरान आकार आणि तिचं जे राहणीमान सगळ्या गावरान पद्धतीने पूर्ण कलर चमक वगैरे या गोष्टी तिला ॲटोमॅटिकली त्या वातावरणामध्ये त्याला येत असतात. म्हणजे जे आपण मॉडेल बनवलेलं एवढं हे डायरेक्ट आपल्याला पक्ष्यांचं जंगल वाटलं पाहिजे अशा टाईपने. आणि आपण जरी गेलो तरी आपलं मन तिथं रमायला पाहिजे. पहिला मुद्दा आपल्याला बिझनेस करताना आपल्याला त्याच्यात 24 तास आपली आवड किती आहे, आवड जर राहिली तर माणूस आपण त्याच क्षेत्रात आपण प्रगती ॲटोमॅटिक होते. आता माझं असं आहे मला आता गव्हर्नमेंट नोकऱ्या एवढ्या लागल्या गव्हर्नमेंट नोकऱ्या आता शेवटी परत सोडेलच मी. म्हणजे आपली जी आवड असते ना शेवटी आपल्या त्या आवडमध्ये जर आपण काम केलं तर ॲटोमॅटिक आपण तिथं प्रगतीची ते आपण करत असतो. आता म्हणून आपल्याला जे तर अशा पद्धतीने फ्री रेंज मॉडेल जे ते आपल्याला उभं करायचं आहे. तर आता आपले जे पुढचं जे नियोजन आहे तर याच्यापासून जेव्हा आपले पिल्लं निघणार आहेत म्हणजे आता एक्झाम्पल तुम्ही सुरुवात केली एक्झाम्पल तुम्हाला सुरुवातीला अनुभव जर कमी असेल तर 1 महिन्याचा जर आपण पक्षी घेतला आणि तिथून तो डायरेक्टली मोकळा सोडला तर इथून तुम्हाला तिथं काही प्रॉब्लेम येणार नाही. तर भविष्यात काय आहे आपल्याकडे पिल्लं येणार आहेत कोंबडी तिथून 5-6 महिन्यानंतर आपली पिल्लं आपल्या फार्मवर तयार होतील. तर त्यासाठी आपल्याला एक ब्रूडिंग करायची पिल्लांची म्हणजे 1 दिवसाचं पिल्लांचं संगोपन तर 1 महिन्यापर्यंतचं संगोपन आणि पिल्लं येण्यापूर्वी आपल्याला काय करायचे आणि आल्यानंतर काय करायचं आहे तर त्या गोष्टीवर आपण आता चर्चा करणार. तर जेव्हा आपलं 1 दिवसाचं जे पिल्लांचं जे पिल्लांचं जे शेड्यूल आहे तर आपण त्याच्यासाठी आपण ब्रूडिंग रूम म्हणतो. म्हणजे ब्रूडिंग रूम का तर ब्रूडिंग म्हणजे नेमकं काय तर कोंबडी काय करते कोंबडीने जर तिची पिल्लं काढले तर ती 10-15 तिने पिल्लं काढले तर ती तिच्या नैसर्गिक पद्धतीने ती 10 पिल्लांना ते पाऊस आला थंडी वाजली तर ती पंखात घेते आणि त्यांना ऊब देते. म्हणजे तिची कुवत किती 10-15 पिल्लं सांभाळण्याची. तर आपल्याला याच्यामध्ये काय करायचं तर आपल्याला जेव्हा आपले 500, 1000, 1500 जेव्हा क्वांटिटीमध्ये पिल्लं येतात तर आपण या पद्धतीने कोंबडीला प्रत्येक कोंबडी बसू आणि तेवढ्या त्या गोष्टी आपल्याला म्हणजे आपल्याला लागणार नाही त्या गोष्टी. म्हणून आपल्याला ब्रूडिंग ही संकल्पना जी नेमकं ब्रूडिंग म्हणजे काय तर ब्रूडिंगसाठी आपल्याला जो आहे एक्झाम्पल या टाईपचा आपल्याकडे शेड असणं गरजेचं आहे किंवा याच्यामध्ये 1500-2000 पक्षी आपले बसतील 1000-1500. तर असा जो शेड आहे तर तो कसा आहे तर तिथं कंटिन्यू आपली जी ती आपली लाईट असणं गरजेचं आहे. आता या मॉडेलला जर जे पहिलं मॉडेल आपण पाहिलं तिथं जरी तुमची लाईट नसली तरी ते मॉडेल आपलं एक सुरुवात म्हणून एक सुरुवात होऊ शकते. पण जेव्हा आपण ब्रूडिंग करतो तर तिथं आपल्याला 24 तास लाईट असणं गरजेचं आहे. मग सुरुवातीला आपली जर 200, 300, 500 पिल्लं निघत आहेत तर त्यांचे लाईट जर शक्यतो बऱ्याच मित्रांचे शेतामध्ये 24 तासची लाईट नसते तर हे मॉडेल जे ते आपण गावामध्ये कोणती आपली जी एखादी जागा वगैरे पडलेली असते किंवा गावामध्ये कोणाचा एक थोडक्यात छोटा जर शेड वगैरे असेल तर तो आपण सुरुवातीला भाड्याने वगैरे घेऊन किंवा मग आपलीच जर 24 तासची लाईट राहिली तर एक ब्रूडिंग रूमचा एक स्पेशल शेड असणं आपल्याकडे गरजेचं असतं.
तर त्या शेडमध्ये ब्रुडिंगचं नियोजन काय करायचं आहे, तर जेव्हा पिल्लं आपल्याला येणार आहेत, पिल्लं येण्यापूर्वी तर आपल्याला त्यामध्ये व्यवस्थित प्रॉपर पद्धतीने जे स्वच्छता आहे, म्हणजे B904 किंवा फॉर्मोलिन यासारख्या ज्या औषधी आहेत याच्याने आपल्याला तो ब्रुडिंग रूम पूर्ण स्वच्छ करायचा आहे, म्हणजे तो निर्जंतुकीकरण करायचं आहे. म्हणजे जेणेकरून जे लहान पिल्लं असतात ते एकदम नाजूक असतात आणि पिल्लांमध्ये व्हायरल बॅक्टेरियल इन्फेक्शन जर आलं तर पिल्लांची जी मॉर्टेलिटी आहे ती 6व्या-7व्या दिवसानंतर बरेचसे पिल्लं शेतकऱ्यांचे मरत असतात. तर त्या गोष्टी मरतात का आणि त्याच्यावर नेमकं कोणत्या औषधी आपल्याला कशा वापरायच्या आणि किती प्रमाणात द्यायचे, तर त्या गोष्टी मी तुम्हाला आता तर लिहूनच देणार आहे. ब्रुडिंग येण्यापूर्वी आपल्याला जो आपला 27 फूट ब्रुडिंग रूम झाला, एक्झाम्पल हा झाला, आपल्याला स्वच्छता करायची. तर ब्रुडिंगपूर्वी पूर्ण खाली चुना जो आहे त्या शेडमध्ये आपल्याला चुना पण मारायचा आहे, म्हणजे चुन्यामुळे पूर्ण निर्जंतुकीकरण खालील जी गोष्ट आहे ती आपली शेड जो आहे तो होत असतो. तसेच पिल्लं येण्यापूर्वी आपल्याला चिक गार्ड असतो, तो प्लास्टिकचा रोल असतो बघा, तुम्ही पाहिला असेल व्हिडिओमध्ये. तर प्लास्टिकचा जो रोल असतो तो 27 ते 30 फुटाचा एक रोल असतो. तर ते रोलमध्ये आता एक्झाम्पल आपले एका रोलमध्ये कमीत कमी आपले 400 ते 500 पिल्लं जे आहेत ते ब्रुडिंग होत असतात. म्हणून आपल्याला सुरुवातीला का, कारण की पिल्लं जे ते गोल जर राहिले तर जमा होत नाही. आता ही जर चौकटी जर आपण लावला तर या कोपऱ्यात कोपरा तयार होतो आणि पिल्लं जे ते जमा होतात आणि एकमेकांच्या अंगावर ते चढतात आणि पिल्लं मरत असतात. आणि इथं काय हे गोल असल्यामुळे पिल्लं जास्त जमा नाही होत. म्हणून आपल्याला सुरुवातीला 5 ते 7 दिवसपर्यंत ब्रुडिंग रूममध्ये जो आपला जो रोल आहे प्लास्टिक रोल, तर अशा पद्धतीने तो आपल्याला करायचा आहे. पिल्लं येण्यापूर्वी आपल्याला इथं जो आहे तो खाली तूस टाकायचा आहे. तो तांदळाचं तूस असतं, म्हणजे तांदूळचं वरचं जे कवर असतं